हॅलो फ्रेंड्स, आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत न्यू डिझाईन बॅकनेक। तर इथे आपल्याला जे मेन फॅब्रिक आहे आणि अस्तर आहे ते व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे, उलटं सरळ करून। तर जे मेन फॅब्रिक आहे ते सरळ आहे आणि सरळवर आपल्याला अस्तर ठेवायचं आहे। तर आता इथे आपल्याला जो नेक तयार करायचा आहे तो नेक तयार करून घ्यायचा आहे। तर हे ब्लाऊज आहे बिना कॅनव्हासचं, तर बुकरमचा इथे वापर केलेला नाही आहे आणि साधं साधं जिथे आपला नेक तयार केलेला आहे तशा प्रकारे आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची किंवा नेक तयार करायचा आहे। तर खूप सोपी पद्धत आहे। तर इथे खालच्या साईडने मी जी लटकनची दोरी आहे ती पण अटॅच करणार आहे। तर इथे व्यवस्थित अशा प्रकारे जर केलं तर ब्लाऊजची जी फिनिशिंग आहे ती एकदम व्यवस्थित येते, दिसायला सुंदर येते, कस्टमर पण आपले खुश होतात। तर अशा प्रकारे आपल्याला नेक तयार करायचा आहे। तर तुम्ही खालच्या साईडने समोसा वगैरे बनवून लावू शकता किंवा मग कुठली पण जी डिझाईन आहे किंवा लेस आहे डिझायनर ती पण लावू शकता। तर मी इथे साधी लेस लावणार आहे आणि इथे आपल्याला गोलाकार पण देऊ शकतो, पण मी जो आपला पंचकोनीसारखा गळा आहे तो टाकलेला आहे। तर इथे बोटनेक आहे, तर बोटनेकला आपल्याला 4.5 इंचावर मी वरचा जो नेक आहे तो घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आणि 1/2 इंच सोडून आपल्याला नंतर आतमधलं जे कापड आहे ते कट करायचं आहे की जेणेकरून आपल्याला दुमडता आलं पाहिजे आणि मग ते जिथे गोलाकार आहे, जिथे आपले कोन आलेले आहेत तिथे आपल्याला कट करायचे आहे आणि मग नंतर आपलं ब्लाऊज जे आहे ते पलटी केल्यानंतर खूप सुंदर दिसते। आता इथे मधला भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे, बघू शकता तुम्ही। आणि बघा पलटी मारल्यानंतर ब्लाऊजची फिनिशिंग कशी आलेली आहे आणि लटकनची दोरी पण खूप सुंदर दिसते। आता इथे आपल्याला झालेली आहे आणि आता दाब शिलाई मारून घ्यायची आहे ते पण, आणि नंतर मग आपल्याला जे जोडून घ्यायचं आहे आणि मेन पूर्ण करून घ्यायचं आहे। धागे वगैरे सगळं काढून दाब शिलाई द्यायची आहे, व्यवस्थित द्यायची आहे। आपला गळा तयार झालेला आहे आणि बाहीला मी अशा प्रकारे डिझाईन केल्यानंतर तर आता इथे लेस जे गळा आहे किंवा जो नेक आहे तो व्यवस्थित पलटी होतो लेस आहे, तर त्याने पण खूप छान दिसते ब्लाऊज। तर मी कमरेकडच्या बाजूला पण लेस लावलेली आहे आणि नेकला लेस लावलेली आहे। तर ब्लाऊजची नेकची डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक करा जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल। आणि आता इथे मी जी आपली स्लीव आहे तिला पण जी आपण लेस लावलेली आहे तीच मी लेस इथे लावणार आहे आणि इथे बो तयार करणार आहे आणि बो तयार करून आपल्याला मग आतमध्ये लावायचं आहे। तर ब्लाऊजची डिझाईन पण खूप छान आहे, छोटी बाही आहे आणि डिझाईन पण खूप छान दिसते। अशा प्रकारे दोन्हीही बाहीला आपली बाही तयार करून घ्यायची आहे। तर ही जवळपास 5 इंचापर्यंतची बाही आहे आणि फिनिशिंगने आपल्याला जे डिझाईन आहे ती करायची आहे। धागे वगैरे व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे तर दुसरी पण मी लेस लावून घेते। तर इथे आपल्याला बो तयार करून घ्यायचा आहे, तर मी बो तयार करून घेतलेले आहे आणि इथे लेसचाच वापर केलेला आहे मध्यभागी, जसं आपण गोल करतो किंवा तुम्ही मोती लावू शकता। तर इथे मी आणि खूप सुंदर साधी सिंपल दिसते आहे आणि दिसायला पण खूप छान दिसते। साधं ब्लाऊज असल्यावरही पण आणि साधी डिझाईन असल्यावर पण ब्लाऊज घातल्यानंतर पण खूप छान दिसते। तर अशा प्रकारे आपल्याला बाहीला मी डिझाईन तयार केलेली आहे, तर ती कशी वाटली ती पण तुम्ही नक्की सांगा। आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। तर बघू शकता तुम्ही अशाच प्रकारे दुसऱ्या पण साईडने मी दुसऱ्या बाहीला पण लावून घेते आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपली जी बाही आहे ती तयार झालेली आहे आणि आता स्टिच करायचं आहे। तर ब्लाऊजची जी मार्जिन आहे ती पण आणि ब्लाऊजची जी आपण फिटिंग करतो तर ते पण व्यवस्थित सरळ यायला पाहिजे। तर आणि ब्लाऊजची कटिंगचा जी बाहीची आहे कमी जास्त होते किंवा मुंड्यामध्ये
झोल पडते. तर असं असं न करता आपल्याला त्याचे पण व्हिडिओ मी टाकलेले आहे. तर इथे आता बाही जोडून घेते आहे मी. व्यवस्थित बाही जोडून घ्यायची आहे. तर आपलं ब्लाऊज पण खूप छान दिसते. तर तुम्हाला दाखवते मी फिटिंग करताना किंवा आपण जेव्हा जोडतो तेव्हा एकसारखं आलं पाहिजे, समोरासमोर आली पाहिजे दोन्ही बाजू. त्याप्रमाणे आपल्याला बाही किंवा फिटिंग करायची आहे. तर पहिले सर्व जे फिटिंगचे निशाण आहेत ते काढून घ्यायचे आहेत आपल्याला आणि प्रत्येकाला डबल शिलाई मारायची आहे. आणि व्यवस्थित बाही लावून घ्यायची आहे. पहिले जो मेन पार्ट आहे तो व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही. कमी जास्त झालं तर मग बाहीमध्ये आपल्याला जोडता येते. तर अशा प्रकारे आणि फिटिंग झाल्यानंतर मग आपल्याला अंडरग्राऊंड पण शिलाई करायची आहे. तर हे जास्तीचा पार्ट जो आहे तो मी काढून मोजून घेतलेला आहे. कमरेचा भाग तर तीन भाग मोजायचे असतात आपल्याला. कमर, चेस्ट आणि बाहीची जो राऊंड आहे ते म्हणजे दंडघेर. तर इथे बघू शकता आता जेवढं आहे तेवढी आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि चेस्ट मोजून घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे तर जास्तीचं आहे ते मी काढून घेते आणि तुम्हाला दाखवते की बाही किंवा फिटिंग कशी झालेली आहे. तर आता हे जे आहे आपल्याला व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे. आणि फिटिंगचे जे तीनही मार्क्स आहेत ते व्यवस्थित एकमेकांसमोर आले पाहिजे. तर आपली जी फिटिंग आहे किंवा जी ब्लाऊज आहे ते पण खूप सुंदर दिसते. तर तुम्हाला जेवढ्या मार्जिन काढायचे आहेत तेवढे टाकून घ्यायचे आहे. 3, 4 जेवढ्या पाहिजे तेवढ्या. तर इथे मी 3 टाकते आहे पाव इंचाने. आणि तुम्हाला दाखवते ब्लाऊजची फिनिशिंग. तर बघू शकता तुम्ही समोरासमोर येते. तर बघू शकता. तर आपले ब्लाऊज पण तयार झालेला आहे. आणि नेक कसा वाटला तुम्हाला. तर इथे मी एक साईडने समोरून लेस लावली आहे. बघू शकता. तर बोट नेक आहे आणि मागचा गळा आणि बाहीची डिझाईन कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा. आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा. आणि लटकन पण साधेच शिवलेले आहेत.